तर माऊलींची पालखी काल दिवेघाटामध्ये पोहोचली आणि हा विलोभनीय क्षण पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांची गर्दी जमली आणि सगळी दृश्य पेंटिंगच्या माध्यमातून साकारण्याचा देखील प्रयत्न झालाय। बारामतीच्या प्रणिता चव्हाणनं हा प्रयत्न केलाय। तिने दिवेघाटातले चित्र अगदी हुबेहूब कागदावर उतरवलंय आणि तिच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। मंडळी असं म्हणतात की एखादं चित्र हे 1000 शब्दांचं काम करतं, इतकी ताकद त्या चित्रामध्ये असते। माझ्यासोबत आहे प्रणिता चव्हाण। प्रणिता वारकऱ्यांचा हा संपूर्ण सोहळा अनुभवण्यासाठी आलेली आहे आणि प्रणिता जी आहे ती लाईव्ह पेंटिंग ज्याला म्हणतात, लाईव्ह पोर्ट्रेट ज्याला आपण म्हणतो, ते काढण्याचं काम करत असते। तिनं काढलेली काही चित्र देखील आपण या ठिकाणी पाहू शकतोय। प्रणिता, मला सांग, हे जे लाईव्ह पेंटिंग तू केलेलं आहेस, याची सुरुवात कशी झाली? आपण हे करावं असं तुला कधी वाटलं आणि तुझा आतापर्यंतचा थोडक्यात प्रवास, आधी तुझं नाव सांग। माझं नाव प्रणिता चव्हाण आहे। मी बाय प्रोफेशन एक आर्किटेक्ट आहे, पण आवड म्हणून मी पेंटिंग लहानपणापासून करते। प्रोफेशनली असं काही शिक्षण घेतलं नाही आहे, पण मी प्रॅक्टिस करत राहिले। मला खूप आवड होती। मी म्हणजे कितीही अभ्यास असेल किंवा ऑफिसमध्ये कितीही काम असेल तरी मी हे कला कधी सोडलेली नाही। वारंवार म्हटलं जातं की एक चित्र हे 1000 शब्दांचं काम करतं। ते का करतं त्याची अनुभूती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटीलसह श्रीकांत घुले, जी मीडिया, सासवड।